एक दोन तीन चार मराठी शाळेची पोरं हुशार, हे वाक्य सध्या सगळीकडे गाजतंय. नमस्कार मंडळी, मी तनया. बोलता बोलता अचानक ठरलं जायचं का क्रांतीज्योती विद्यालय पाहायला. कॉलेज जवळच असलेलं मेट्रो स्टेशन गाठलं आणि लगेचच निघालो. मंडळी, आपल्या आजूबाजूला अशी कित्येक मुलं आहेत, विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्ती आहेत, ज्यांनी खरं तर शिक्षण मराठी शाळेतून घेतलंय. पण आज अशा मेट्रो सिटीमध्ये ते वावरतायत, शिक्षण घेत आहेत, जॉब करतायत. ह्यावरून स्पष्ट होत आहे की मराठी शाळेतील मुलं ही कधीच मराठी शाळेमुळे मागे पडणारी नाही आहेत. आणि हेच पटवून दिलंय क्रांतीज्योती विद्यालय ह्या चित्रपटानं. आता तुम्ही म्हणाल, मेट्रो सिटीमध्ये फिरायला शिक्षण थोडी लागतंय. अहो, मग हाच तर मुद्दा आहे ना. सद्यस्थिती पाहता ह्या जगात वावरताना शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण त्याहीपेक्षा तुमच्यावर असलेले संस्कार महत्त्वाचे आहेत. तुम्ही आत्मसात केलेली स्किल्स महत्त्वाची आहेत आणि तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच मराठी शाळा शिक्षणासोबत चांगले संस्कार देते. मराठी शाळा आपली आई आहे, जी फक्त देत राहते. आपल्या लेकराला काहीच कमी पडू नये याची काळजी घेते. मग ही आई पाठीशी असताना ते लेकरू कसं काय मागे पडू शकेल. छापखाना आणि कारखाना यात अंतर असतं. तुम्ही जो मागणार आहात तो छापखाना आहे आणि हलके जो उभा आहे हा कारखाना आहे. छापणे आणि घडवणे यातला फरक तुम्हाला कळतो का जगता? छापणे आणि घडणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. छापखान्यात गोष्टी फक्त छापल्या जातात, पण कारखान्यात गोष्टी घडतात, त्यांना आकार मिळतो. आणि ह्याचाच अर्थ तुमच्या लक्षात आलाच असेल. ह्या चित्रपटामुळे अनेक गोष्टी जगासमोर आल्या. अनेक पालकांचा मराठी शाळेकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला. खाजगी शाळांच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार समजला. मराठी शाळाच बंद झाल्या तर सर्वसामान्य मुलांची होणारी आर्थिक ओढाताण लक्षात आली आणि मराठी शाळेनं आपल्याला काय दिलं याची जाणीव झाली. ह्या एका चित्रपटामुळे विचार नक्की बदलले, पण हे सत्यात उतरणं महत्त्वाचं. आणि हे सत्यात तेव्हाच उतरेल जेव्हा आपले मराठी पालक मराठी शाळेबद्दल सकारात्मक असतील. ह्या क्षणी डोळ्याच्या आरशात दिसत होत्या त्या अमूल्य अशा आठवणी. तेव्हा ते सगळे शिक्षक होते, म्हणून आज आम्ही आहोत. अभ्यास करण्यापासून ते क्रीडा स्पर्धांपर्यंत, मनाच्या श्लोकांपासून ते पसायदानापर्यंत, वक्तृत्व स्पर्धेपासून ते गॅदरिंगपर्यंत आणि वनभोजनपासून ते सहलीला जायचं पर्यंत, हे सगळं सुख आहे ते जगात कुठेच मिळू शकत नाही. ह्या सगळ्याच्या आठवणी ज्याच्याकडे आहेत ना, तो खरा भाग्यवान. आणि मी जे तुमच्यासोबत छान मराठीत बोलतीये तेही माझ्या मराठी शाळेमुळेच, जी मला कायम देत राहिली आहे. तर तुम्हाला मराठी शाळेबद्दल काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यामुळे खूप खूप धन्यवाद.